अक्का, शीतलला कोण काय बोललंय का? नाही. का ग? अहो 2 दिवस झालं बघत्या, पोरगी लय शांत शांत आहे. तसं काय नसेल. परीक्षा चालू झाली ना तिची, त्याच टेन्शन घेतलं असणार. परीक्षेचं नाही, तुम्ही घाला की लग्नाची भीती तिला, त्याच टेन्शन घेतलं असणार आहे तिला. अगं त्या भीतीनं अभ्यास तर करते. ताई, तो अजिंक्यला त्याचा डबा भरला का? अगं वय, हा काय इथंच आहे. द्या शीतलकडं, तिला म्हणा नेऊन द्यायचं. शितले, हा आज्याला तेवढा लाडवाचा डबा देऊन देतो जा. हा हा नुसतं हा. अगं विक्रमच्या वेळेला पाक हात धुवून मागं लागली होतीस की, म्हणून या वेळेला आम्हीच बनवलीत. आणि मग आता असं का? अक्का, अहो विक्रम भाऊ आहे तिचा, म्हणून तेव्हा एवढी गडबड केली. तसा आजा कोण लागतोय तिचा, हा का नाही ग शीतले? बरोबर आहे ताई तुमचं. शीतले, ही घे डबा आणि जा देऊन यायचा. आजा जाणार आहे आता. निदान आज तरी माझ्या संग नीट बोलू दे. शितले, अगं ये शितले, अगं कसला विचार करतीस? जातीस ना? हा काय करावं बाई या पोरीला? का आता काय केलं? एवढं कसलं अभ्यासाचं टेन्शन घेतलंय? 2 शब्द बी नीट बोल ना. तुम्ही घाला की लग्नाची भीती तिला. सुमन, तू गज अक्कानं काय बोलू नकोस. आजा, बाहेरनं काय आणायचंय का? नाही. नक्की का? तिकडे न्यायला खायला काय वस्तू बिस्तू लागणार आहे का? नाही घेतलंय सगळं मी. बर बर. नाही तरी पण काय आठवलं तर मला सांग फोन करून, येताना आणतो मी. हा, हा येऊ का जीजे? हा येतो ग. आजी ती देवळातली वेळ कुठे कधी आणायचास? आणतो की. आणि हे बघ, नीट घडी घालून घेऊन ये. पुष्पे, अगं घरात काय पापड लोणची आहेत का नाहीत? नाहीत. म्हणजे वाईच राहिले थोडं थोडं. अगं मग जे काय असेल ते दी की त्या पोराला. हिरीवारी सगळ्या गावाला वाटत सुटतीस आणि त्या पोराला द्यायला नको वय. थांबा, आणते. काय बाई हे, एखाद्याने हौसनं काहीतरी केलं असतं. जीजे राहू दे की. आणि तसं बी तिकडे काय पापड भाजून खाऊ मी? अरे पोरा, पापड नाही पण लोणचं तर खाशील नव. काय ग, कुठं काय? हसायला काय झालंय? काय नाही, असंच. मला कोण काय बोललं की बरं तुला हसायला येतं ग? मग तुला कोणी सांगितलं होतं ग तोंड घेऊन तिथं थांबायला? अगं ती म्हातारी पैसे देते का नाही ती बघत होते. ती कुठनं पैसे देते? तिच्या जवळ नको वे. अगं तू ओळखत नाहीस, लय हुशार आहे ती बाई. तुझ्यापेक्षा कमीच असेल बर का. जेडे, कौतुक करतेस का टोमणं मारतेस? अगं मम्मी कौतुक करतीये. आणि तू एक डोक्याला तापच करून ठेवलायस. काय गरज होती का तुला कापून घ्यायची? का? काय झालं? अगं तुला काय झालं असतं तर? अगं मम्मी, अजिंक्य आलेले बघूनच मी हात कापून घेतला. आणि मला माहित होतं मला काय होईस तवर अजिंक्य मला दवाखान्यात नेणार. आणि हात कापूनच घेतला होतास तर पोलिसांसमोर सांगायचं होतं ना अजिंक्यमुळेच घेतलाय म्हणून. म्हणजे त्यांना ती सर्टिफिकेट का काही ती मिळलं नसतं. आणि त्यांना काय झालं असतं? अगं त्यांना ट्रेनिंगला जाता आलं नसतं. मग आयुष्यभर किती पण प्रयत्न केला असता ना तरी अजिंक्य मला मिळाले नसते. का? ज्या पोरीमुळे आपलं स्वप्न अर्धवट राहिलंय त्या पोरी संग कोण लग्न करेल का? आणि त्यांचं नाव न घेऊन मी त्यांच्याकडनं एक वचन घेतलंय. आता या वचनापायी त्यांना काय काय करायला लावते ते बघच. जा ते दे जा. नीट बघ. हे घ्या. बस का कधी अजून? बस. आणि तिकडे काय वेळ मिळणार आहे एवढं खायला? असं कसं? पोटाला खायला वेळ मिळत नाही बाई. तसं नाही, म्हणजे आता
पटपट आवरायला लागतं ना तिकडं, म्हणून म्हणलं. किती बी घाई असली ना तरी पोटभर जेवायचं बर का. हा. शीतल ये की. आईनं आज्यासाठी बेसनाचे लाडू पाठवल्यात. नेमकं आजीच्याच आवडीचं आणलंच बघ तू. बरं केलंस बाई, तू काहीतरी घेऊन आलीस आणि तुलाच काळजी बघ. नाहीतर आमच्या घरात अगं आज्या जायचंय तरी काही बी बनवलं नाही. घे. थँक्यू. शीतल बस तू, मी जरा चहा टाकते. नाही नको. नको कसं? बस कर ग पुष्पा जरा चहा तिला. हा, होय बस आलीच. अगं शीतल, तू कधी आलीस ग? आत्ताच आले. आईनं आज्यासाठी बेसनाचे लाडू केलेत, तेच द्यायला आले होते. बरं झालं बाई तू लाडू घेऊन आलीस. अगं मी करणारच होते, पण या हातामुळं काय करताच येईना. विक्रमच्या टायमाला पण आणले होते का लाडू? का आत्ताच फक्त? इक्याला बी दिले होते की. मला वाटलं आत्ताच फक्त. म्हणजे उद्या जर कोणी भरती झालं तर त्याला बी देणार ना लाडू? होय ना? हा म्हणजे अगं तिने लाडू आणले त्याचं कौतुक करशील का तिला कोडी घालशील ग? अगं तसं नाही जिजे, मला वाटलं खास करून आणलेत का काय. तू केलेत का? नाही, आईनं केलेत. तू सांगितले म्हणून केले की? म्हणजे ते हे घ्या, जे शीतल.